माझं नवीन लग्न झालं आहे हे माझ्या घरचे मला अजूनही विसरू देत नाहीत. याचा अर्थ हे आहे की माझ्या लग्नाला 6 महिने पूर्ण झालेले असूनही मला लग्नाचे गिफ्ट अजूनही येत आहेत. तर हे माझं नवीन एअर फ्रायर जे मला लग्नाचं गिफ्ट आलं आहे 6 महिन्यानंतर, त्यासाठी थँक्यू सीमाताई, इमाताई दोन्ही बहिणींचे मी मनापासून आभार मानते ह्या गिफ्टसाठी. आणि आता गिफ्ट आलंच आहे तर त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी बनवणं आहे म्हणजेच काय. सो मी त्यामध्ये बनवते आहे चिकन. मी डाएटवर असल्यामुळे मला फ्राय गोष्टी बिलकुलही म्हणजे खायच्याच नाही आहेत. ऑब्व्हियसली कोणीही डायटिंगवर असतं तरी त्याला फ्राय गोष्टी हे खायच्या नाही आहेत. तर हे एकदा आपण बघून घेऊया. हे पिजनचं एअर फ्राय आहे. हे काही अशा प्रकारे आहे. हे त्याचं भांडं आहे, आतमध्ये जाळी आहे, हे टायमिंगची सेटिंग आहे, एक हीटिंगची सेटिंग आहे. तर मी घेतलं आहे अर्धा किलो चिकन. अर्धा किलो चिकनमध्ये मी घेतली आहे पाव किलोला थोडीशी कमी दही, थोडी ठेवली आहे मी नंतर खाण्यासाठी. ॲक्च्युली ह्यामध्ये माझ्या ज्या चुका झाल्या त्या पण मी तुम्हाला सांगते. तर मी दही जास्त घेतली आहे. तर तुम्ही जर एअर फ्रायमध्ये चिकन बनवताय तर दही तुम्ही त्याचं पाणी पूर्ण काढून थोडीशी दही कमी घ्या. 100 ग्रामच चिकन घ्या अर्धा किलो चिकनला. आणि चिकन मी बनवते सुहाना मसाल्यामध्ये. हे कुठलंही सुहाण्या मसाल्याचं प्रमोशन नाही आहे. ॲक्च्युली ते मी डीमार्टमध्ये पाहिलं आणि हे शॉर्टकट मी बनवते. तंदुरी चिकन मिक्स हे मी सुहाण्याचं घेतलं आहे BBQ. आणि ते मी हे 1 किलोचं पॅकेट आहे. जर तुम्ही 1 किलोचं चिकन आणता तर त्यामध्ये पाव किलो दही आणि हे पूर्ण पॅकेट टाकून द्या. बट मी अर्धाच किलो चिकन बनवते आहे त्यामुळे मी फक्त 2 चम्मच म्हणजे हाफ पॅकेट घेईल आणि हाफ पॅकेट मी ठेवून देईल फ्रीजरमध्ये. आणि त्यानंतर मी हे पूर्ण ऑइलच आहे पुढचं, तर तुम्ही ते चम्मचने व्यवस्थित काढून घ्या. आणि दही खूपच जास्त झालं आहे ते तुम्हाला नंतर कळेल. त्याच्यामध्ये मसाला टाकूनही माझं मन नाही भरलं त्यामुळे मी थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट, त्याच्यामध्ये मिरची, मला तिखट खायला आवडतं म्हणून मी घातली आहे. आणि ते मी कंटिन्यू स्टर करून घेईल. आणि पॅकेटच्या मागे लिहिलं आहे की हे सगळं मॅरिनेट केल्यानंतर तुम्ही 1 तास त्याला ठेवा साईडला. पण आपल्या पोटाला तेवढं चैन कुठे ना, नवीन कुठली गोष्ट, एवढे पेशन्स देवाने कुठे दिलेत माणसामध्ये. आणि सेम मी पण माणूस असल्यामुळे मलाही ते पेशन्स नाही आहेत बिलकुलही. मी 15 मिनटानंतरच माझा नवरा सारखा येऊन चेक करत होता की बाई कधी करायचं. तर मी 2 स्टाईलने चेक केलं. एक तर मी बटर पेपर टाकून चेक केलं आणि विदाऊट बटर टाकताही मी चेक करून पाहिलं. तर बटर पेपर टाकण्यासाठीही मी बटर पेपरचा हा पूर्ण एक स्क्वेअर आकारामध्ये घेतला. तर त्याला बटर पेपर हा त्या जी आतमध्ये जाळी आहे त्या जाळीच्या एक्स्ट्रावर बिलकुलही आला नाही पाहिजे असं मी यूट्यूब केलं तर मला इन्स्ट्रक्शन्स मिळाले. त्याच्यामुळे मी त्याची साईज बघते. कॉर्नरपासून जेवढं तुमची साईज आहे तेवढं घ्या आणि सरळ कट करून घ्या. मी त्या कैचीने सुहानाचा मसाला कापला होता, ती कैची न धुता आणले. किती शहाणे आहे ना मी. म्हणजे ठीक आहे, चुकाच दाखवायच्या आहेत तर सर्वच दाखवूया असं माझी इच्छा आहे. आणि ते मी घेतलं आहे आणि आता बघू शकता की ते मी ओपन करते. थोडं मोठं झालं ते मी पुन्हा घडी करेल, पुन्हा कापेल कुटाणे. आता मी ते पुन्हा कट केलं आहे तर ते पाहू शकता आता किती परफेक्ट शेपमध्ये कट झालं आहे. तुम्ही असंच करा, एकदम सिम्पल वाटतं. त्यामध्ये ही जाळी मी ठेवून दिली आहे. त्यानंतर मी जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते फक्त 15 मिनटामध्ये काढून त्याचे पीसेस थोडे झटकून मी डायरेक्ट एअर फ्रायमध्ये टाकले. तर मी पहिले 3 ते 4च पीस टाकून पाहिले कारण मी फर्स्ट टाईम यूज करते आज. सो मला यूट्यूबवर पण इतका काही खास भरोसा नव्हता. पण तरी मी अर्धं इकडे अर्धं तिकडे माझी एक फ्रेंड आहे तन्वी, तिला विचारून, कारण की तिच्या घरी मी त्या दिवशी खाल्ले होते. भन्नाट त्याची म्हणजे टेस्ट होती. आणि नंतर मी हे एअर फ्राय लावलं आणि सेम जसं तिथे वर इन्स्ट्रक्शन टाईम दिलं आहे मॅन्युअल पण मी चेक केलं. सो चिकनसाठी तिथे वर दिलं आहे की 200चा हीटिंग टाईम लावून 10 मिनिट्सच ठेवायचं आहे फक्त. आणि मी सेम तेच केलं. आणि 10 मिनटानंतर बघू शकता गाईज, मला असं वाटतं काहीतरी मॅजिक झालं आहे. म्हणजे विदाऊट ऑइल यार, म्हणजे हे कितीच भारी झाले होते. आणि मी ते काढून बघितले. काढून बघताना माझ्या नवऱ्याला काही धीर नव्हता. ते मी जशी काढत होती एक पीस त्यांच्या तोंडात चाललेले. आणि खरंच खूप छान झाले होते, एकदम भन्नाट, भारी, ऑसम. म्हणजे विदाऊट ऑइल मला विश्वासच होत नव्हता की असं काहीतरी प्रोडक्ट आहे जे यार, म्हणजे मी फॅन झाली आहे एअर फ्रायरची. आणि म्हणजे माझ्या डायटिंगमध्येही इतकं सपोर्टिव्ह आहे की मी सांगू नाही शकत. चिकनसाठी 10 on 10 गाईज, एन्जॉय. तुम्ही पण बनवा. बाय.